जेवण, पाणी व इंजेक्शन न मिळाल्याने माझी आई दगावली. वळसंकर हॉस्पिटल येथील प्रकरण. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बानव अमीर अली शेख, वय वर्ष 50, राहणार मनोरमा नगर एसटी स्टँड जवळ सोलापूर, यांना श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी शहर परिसरातील वळसंकर हॉस्पिटल येथे मंगळवारी ॲडमिट करण्यात आले होते. ॲडमिट झाल्यापासून यातील रुग्ण बानव अमीर अली शेख यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांचे नातेवाईक हे त्यांना भेटण्यासाठी डॉक्टरांना विनंती करत होते, परंतु तेथील डॉक्टरांनी सदर पेशंटला भेटण्यास मज्जाव करतच होते. त्यामुळे कसबस शुक्रवारच्या सुमारास डॉक्टरांना विनंती करून यातील शेख कुटुंबियांनी रुग्ण बानव यांचा मुलगा व त्यांची मुलगी यांनी ICU विभागामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि भेट झाली देखील. परंतु त्यावेळेस सदर ॲडमिट रुग्ण म्हणजेच आई म्हणाली की आगे माँ, मेरे को खाने को टेम्पर नहीं मिल रहा, पीने को पानी नहीं देते और पेशाब आई तो कोण आते नहीं, मैं क्या करूँगे असं म्हणत हंबरड फोडून रडू लागले आणि ते डॉक्टरांनी पाहिले. लगेचच शेख यांच्या कुटुंबियांना आपण बाहेर चला असे म्हणून हाकलून लावण्यात आले. त्यांची परिस्थिती चिंताजनक होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्यांना एक इंजेक्शन आणा असे म्हणून सांगितले, पण ते इंजेक्शन सोलापुरात कुठेच नव्हते. सदर इंजेक्शनचे तुटवडा असल्याने ते सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कुठेच उपलब्ध नव्हते. परंतु वळसंकर हॉस्पिटल मधील वसुंधरा मेडिकल मध्ये सदर इंजेक्शन होते, पण ते इंजेक्शन ब्लॅकने बाहेरील रुग्णाला देण्यात आले, पण वळसंकर हॉस्पिटल येथील रुग्णांना काही देण्यात आलेच नाही. त्यामुळे जेवण, पाणी आणि इंजेक्शन न भेटल्याने माझी आई दगावल्याचा आरोप यातील शेख यांच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे एकेकाळी डॉक्टरांना देव म्हणून मानायचे, मेडिकलवाल्यांना देवदूत म्हणायचे, पण आजकाल मात्र काही डॉक्टर व मेडिकलवाले हे सर्वसामान्यांची पिळवणूक करत स्वतःची खळगी भरत आहे, अशी चर्चा सर्वसामान्यातून होत आहे. हलीमा समीर शेख, फिर मेरी माँ को दोपहर में मिलने गई, बहुत रिक्वेस्ट करने के बाद मिलने दे. मेरी माँ मुझे रो को बता रही थी जल्दी खाना देते नहीं, पानी देते नहीं, पेशाब लगी तभी आते नहीं, जल्दी ध्यान नहीं देते, बहुत तकलीफ दे रहे, बोल रहे क्या भी बोले तो सुनते नहीं, बोले डॉक्टर, मेरी माँ सच्चाई बता रही थी, वो डॉक्टर मुझे बाहर ले गया डर को, बात सुनने नहीं दे रहा है. बाद में मेरी माँ अच्छी बात कर रही थी. 6 बजे 4 बिस्किट हो गई और थोड़ी देर से बोला को बोल रहे कि ऐसा हुआ बोल को, मेडिकल वाले अच्छे नहीं, इंजेक्शन ब्लैक दे रहे, लेकिन यहाँ के पेशेंट को नहीं दे रहे, अच्छे नहीं है. स्टॉप, पहला पैसा लूटते और बाद में पेशेंट. मैं सलीम शेख, मेरे माँ को लाए थे मंगल दिन शाम में 11:30 बजे. ये आज मेरे बहन को बुला कर लिए थे. शुरू में मेरी माँ बोल रही खाना नहीं मिल रहा, पानी नहीं मिल रहा, पेशाब करने नहीं मिल रहा, बहुत तकलीफ दे रहे, आप यहाँ से तू मत जाए, नो खाली तकलीफ दे रहे. तो वो डॉक्टर बोला अरे तू चुप सो, वो तुम यहाँ से बाहर निकलो. फिर हम जरा 1-2 जन को बोले तो इन्हों ऐसा करे. और 6 बजे मेरी माँ चाय बिस्किट खाई और उसके 10 या 15 मिनट में इन्हों बोल रहे माँ गई. इन्हों हमारे पर सिस्टरा जुलूम करे ले, और हमारे वो डॉक्टर अभी नहीं, कौन हमारे को साथ दे, मेडिकल वाला भी साथ नहीं दिया. मेडिकल वाला ब्लैक से इंजेक्शन बेच रहा है, एक गरीबों पर जुलूम कर रहा है. वो भी अल्लाह चाहे तो हक दिलाओ. आज हमारे साथ हुआ, कल दूसरे के साथ नहीं होना अल्लाह के एहसान से. इसके लिए हम यहाँ नहीं चुप बैठे.